सेक्शन 92 एक्सक्लुजन ऑफ एव्हिडन्स ऑफ ओरल ॲग्रीमेंट. आता 91 समजलाय. 91 मध्ये काय सांगितलं? विथ द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ग्रँट ऑर डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी हॅज बीन रिड्युस्ड इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट or in a matter whereby law it is required to be in writing. At that time, no such evidence shall be given in proof of terms of such contract, grant or disposition of property except the document itself. Then document either may be primary or secondary. This is section 91. आता section 91 चा हा second part, section 92. हा काय सांगतो? एक्सक्लुजन ऑफ एव्हिडन्स ऑफ ओरल ॲग्रीमेंट किंवा when the terms of such contract, grant or disposition of property or any matter required by law to be reduced to form of document have been proved according to the last section. सेक्शन 91 प्रमाणे त्या ठिकाणी जे काही नमूद करण्यात आलेले कॉन्ट्रॅक्ट, त्या टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट or other disposition of property किंवा or any matter required by law to be reduced to the form of document have been proved according to last section. म्हणजे इथं काय झालं? according to last section that terms of contract etc has been proved म्हणलं. म्हणजे काय झालं? तिथं काय सांगितलंय 91 मध्ये? द डॉक्युमेंट इट सेल्फ इज द बेस्ट एव्हिडन्स. म्हणजे तिथं काय झालं? मग आता सेक्शन 91 प्रमाणे जर ते प्रूव्ड असेल तर त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट त्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे. पार्ट सेकंड, नो एव्हिडन्स ऑफ एनी ओरल ॲग्रीमेंट ऑर स्टेटमेंट शॅल बी ॲडमिटेड ॲज बिटवीन द पार्टीज टू एनी सच इन्स्ट्रुमेंट ऑर देअर रिप्रेझेंटेटिव्हज इन इंटरेस्ट for the purpose of contradicting, varying, adding to or subtracting from its terms. Underline its terms. हा प्रोविजन सेक्शन 91 प्रमाणे जेव्हा एखादा डॉक्युमेंट हा प्रूव्ह झालेला आहे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टच्या, ग्रँटच्या किंवा डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टीच्या किंवा तशा मॅटरच्या टर्म्स त्या प्रूव्ड झालेल्या आहेत, त्यावेळेस त्या ठिकाणी नो एव्हिडन्स ऑफ एनी ओरल ॲग्रीमेंट ऑर स्टेटमेंट शॅल बी ॲडमिटेड ॲज बिटवीन द पार्टीज टू एनी सच इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला परत तोंडी पुरावा कुठल्याही फॅक्टचा देता येणार नाही, जरी त्या फॅक्ट या त्या पार्टीजने ॲडमिट केलेल्या असल्या की याच्यावर आपण तोंडी पुरावा देऊ तर तशा प्रकारचा पुरावा देता येणार नाही. फॉर व्हॉट पर्पज? कॉन्ट्रॅक्टिंग, व्हॅरिंग, ॲडिंग, सबस्ट्रॅक्टिंग फ्रॉम इट्स टर्म्स. त्या कॉन्ट्रॅक्टच्या ज्या काही टर्म्स त्यांनी सांगितल्या होत्या त्या टर्म्सला काही तुम्हाला ॲडिशन करता येणार नाही, कॉन्ट्रॅक्ट करता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही किंवा काही कमी करता येणार नाही बाय वे ऑफ ओरल एव्हिडन्स. येते का लक्षात? येते का? पार्ट 2, कशा प्रकारचा पुरावा आपल्याला त्यावेळेस देता येणार नाही, कशा प्रकारचा तोंडी पुरावा त्यावेळेस स्वीकृत केला जाणार नाही किंवा प्रोड्यूस केला जाणार नाही. कशा प्रकारचा? त्या टर्म्स कुठल्या? कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट, डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी ऑर बाय एनी मॅटर विच रिक्वायर्ड बाय लॉ टू बी रिड्युस्ड इन द फॉर्म ऑफ रायटिंग. याच्या टर्म्स ॲडिंग करण्याचा, सबट्रॅक्ट करण्याचा, व्हॅरिंग करण्याचा किंवा कॉन्ट्रॅडिक्ट करण्याचा कसल्याही प्रकारचा तोंडी पुरावा त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा तो कोर्ट ग्राह्य धरणार नाही. दिस इज सेक्शन 92. आता नाव प्रोविजो. आता प्रोविजो आला म्हणजे काय असेल? सेक्शन काय सांगतो? सेक्शन काय सांगतो? 91 प्रमाणे डॉक्युमेंट जर प्रूव्ह झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स कंडिशन्सला ॲडिंग, व्हॅरिंग, सबसेटिंग अशा प्रकारे कॉन्ट्रॅडिक्टिंग करण्याचा तोंडी पुरावा तुम्हाला देता येणार नाही असं सांगतो सेक्शन 92. मग आता आला प्रोविजो. प्रोविजोला म्हणजे काय झालं?
oral evidence can be given under such cases, under such exceptions. Number 1, any fact may be proved which would invalidate any document. कोणतीही फॅक्ट प्रूव्ह करता येऊ शकते जे डॉक्युमेंट बनलंय. कोणता डॉक्युमेंट? जो 91 प्रमाणे प्रूव्ह केलेला आहे तो डॉक्युमेंट. आता एनी फॅक्ट मे बी प्रूव्ड विच वुड इनव्हॅलिडेट एनी डॉक्युमेंट. इनव्हॅलिडेट म्हणजे बेकायदेशीर, अवैध. और any fact may be proved which would entitle any person to any decree order relating thereto. इथपर्यंत जाऊ. पहिला पार्ट काय सांगितलंय? अशा प्रकारच्या फॅक्टचा पुरावा देता येऊ शकतो ज्या ठिकाणी तो डॉक्युमेंट हा इनव्हॅलिडेट आहे असा दर्शविणारा पुरावा आपल्याला त्या ठिकाणी देता येऊ शकतो. डॉक्युमेंट कोणता? विच हॅज बीन ड्युली प्रूव्ड बाय सेक्शन 91 अँड विच इज पार्ट ऑफ नाउ सेक्शन 92. येते का लक्षात? नाही. एनी फॅक्ट मे बी प्रूव्ड विच वुड इनव्हॅलिडेट एनी डॉक्युमेंट और any fact may be proved which would entitle any person to any decree or order relating thereto. ज्या कोणत्याही फॅक्टमुळे कोणताही डॉक्युमेंट हा इनव्हॅलिडेट होत असेल किंवा ज्या फॅक्टमुळे कोणत्याही व्यक्तीला त्या संबंधीचा कोणताही हुकुमनामा किंवा आदेश प्राप्त करण्याचा हक्क प्राप्त होऊ शकेल ती फॅक्ट प्रूव्ह करता येईल. एक्झाम्पल पुढे सांगितलं त्यांनी. फ्रॉड, इंटिमिडिएशन, इलिगॅलिटी, वॉन्ट ऑफ ड्यू एक्झिक्युशन, वॉन्ट ऑफ कॅपॅसिटी इन एनी कॉन्ट्राडिक्टिंग पार्टी, वॉन्ट और फेल्युअर ऑफ कन्सिडरेशन और मिस्टेक इन फॅक्ट और मिस्टेक ऑफ लॉ. या सर्व बाबींचा विचार करून कोणत्या कोणत्या बाबी? आता देर आर द ग्राउंड्स ऑन विच द पर्सन इज गोइंग टू डिक्लेअर दॅट डॉक्युमेंट इज इनव्हॅलिडेट, which is part and parcel of previous section. 91 काय म्हणतो? no oral evidence can be given. Why? The document itself is the best evidence in order to prove the content of that document. मग हे असं असताना याचा प्रोव्हिजो एक असं सांगतो, जर ते डॉक्युमेंटच इनव्हॅलिडेट असेल मुळात तर मग ती फॅक्ट आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकते. किंवा अशी एखादी डिक्री, अशी एखादी फॅक्ट जिच्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणताही हुकुमनामा किंवा आदेश प्राप्त करण्याचा हक्क प्राप्त होऊ शकतो ती फॅक्ट प्रूव्ह करता येईल. ऑन विच ग्राउंड? ग्राउंड वन अँड द सेम फॉर डॉक्युमेंट और फॉर दॅट ऑर्डर ऑर डिक्री. मग कोणते ग्राउंड? फ्रॉड, इंटिमिडेशन बळजबरी, दाब दहशत, इलिगॅलिटी, वॉन्ट ऑफ ड्यू एक्झिक्युशन, वॉन्ट ऑफ कॅपॅसिटी इन कॉन्ट्रॅक्टिंग पार्टी, वॉन्ट और फेल्युअर ऑफ कन्सिडरेशन और मिस्टेक इन फॅक्ट और लॉ. ऑन दिस ग्राउंड any fact may be proved which invalidate any document or such fact which would entitle any person to any decree or order relating thereto. This is proviso first of section 92. Now next, proviso 2. The existence of any separate oral agreement as to any matter on which a document is silent. आता कशाबद्दलचा पुरावा आपल्याला देता येऊ शकतो? एक्झिस्टन्स ऑफ एनी सेपरेट ओरल ॲग्रीमेंट ॲज टू एनी मॅटर ऑन विच
the document is silent. डॉक्युमेंटमध्ये जी फॅक्ट लिहिलेली नाही, डॉक्युमेंटमध्ये जी फॅक्ट लिहिलेली नाही व अँड विच इज नॉट इनकन्सिस्टंट विथ इट्स टर्म्स, ती फॅक्ट ही त्या तरतुदीशी विसंगत नाही अशा कोणत्याही मॅटरच्या संदर्भात सच फॅक्ट मे बी प्रूव्ड. कशा कुठली फॅक्ट आता? देर इज एक्झिस्टन्स ऑफ एनी सेपरेट ओरल ॲग्रीमेंट. येते का लक्षात? दिस इज द पार्ट फर्स्ट. द एक्झिस्टन्स ऑफ एनी सेपरेट ओरल ॲग्रीमेंट as to any matter on which a document is silent. त्या ठिकाणी त्या डॉक्युमेंटमध्ये जी फॅक्ट लिहिलेली नाही व ती फॅक्ट ही त्या डॉक्युमेंटच्या तरतुदीशी विसंगत नसताना अशा कोणत्याही मॅटरशी संबंधित असलेले सेपरेट ओरल ॲग्रीमेंट प्रूव्ह करता येईल. नाही आला? लक्षात नाही आला? ओके. देर इज एक्झिस्टन्स ऑफ एनी सेपरेट ओरल ॲग्रीमेंट. आता ओरल ॲग्रीमेंट आहे म्हणजे काय करणार? तोंडी पुरावा, आम्ही तोंडी पुरावा देण्याचा करार त्या ठिकाणी, सॉरी पुरावा नाही, तोंडी कराराचं अस्तित्व असताना कशाच्या संदर्भात? ॲज टू एनी मॅटर, कुठल्याही प्रकरणाशी संबंधित असलेला स्वतंत्र तोंडी करार, सेपरेट ओरल ॲग्रीमेंट, ज्याच्याबद्दल ते डॉक्युमेंट हे सायलेंट आहे. इथपर्यंत समजतं का बघा? ज्याच्याबद्दल ते डॉक्युमेंट सायलेंट आहे. कशाबद्दल? त्या मॅटरशी संबंधित देर इज सेपरेट ओरल ॲग्रीमेंट, याच्याबद्दल ते डॉक्युमेंट हे सायलेंट आहे, म्हणजे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. अँड विच इज नॉट इनकन्सिस्टंट विथ इट्स टर्म्स, ते सेपरेट ओरल ॲग्रीमेंट हे त्या टर्म्सची विसंगत नसताना इट मे बी प्रूव्ड. सेपरेट ओरल ॲग्रीमेंट मे बी प्रूव्ड. However, part 2, in considering whether or not this proviso applies, the court shall have regard to the degree of formality of document. आता हा प्रोविजो लागू होतो किंवा नाही याचा विचार करत असताना न्यायालय काय करेल? मग तशा प्रकारच्या डॉक्युमेंटच्या बाबतीत त्याची डिग्री ऑफ फॉर्मॅलिटी, ही बाब कितपत अपेक्षित आहे, डिग्री ऑफ फॉर्मॅलिटी हे तपासून मग न्यायालय ठरवेल की हा प्रोविजो 2 या केसमध्ये लागू होतो किंवा कसे. समजते? आता समजते का? प्रोविजो 3, द एक्झिस्टन्स ऑफ एनी ओरल सेपरेट ॲग्रीमेंट कॉन्स्टिट्युटिंग अ कंडिशन प्रेसिडेंट टू द अटॅचिंग ऑफ एनी ऑब्लिगेशन अंडर सच कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट ऑर डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी इट मे बी प्रूव्ड. आता इथं कशा प्रकारचं ओरल ॲग्रीमेंट आहे? सेपरेट ओरल ॲग्रीमेंटचं अस्तित्व, विच कॉन्स्टिट्यूट्स अ कंडिशन प्रेसिडेंट टू अटॅचिंग एनी ऑब्लिगेशन अंडर सच कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे अशा कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट किंवा ग्रँट किंवा डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी खाली लागू असणाऱ्या कंडिशन प्रेसिडेंट, जे की त्या ठिकाणी नमूद असलेल्या ऑब्लिगेशनशी संलग्न आहे, अशा कोणत्याही ओरल कराराचे, ओरल ॲग्रीमेंटचे एक्झिस्टन्स त्या ठिकाणी प्रूव्ह करता येईल. इथे लक्षात? हो म्हणत घाबरत हो नाही असं व्हायला लागलं. नाव प्रोविजो 3, 4, मुद्दाम मी 3 म्हणालो, मला माहिती आहे तुमचं लक्ष आहे का नाही पाहा म्हणलं. प्रोविजो 4, द एक्झिस्टन्स ऑफ एनी डिस्टिंक्ट सबसिक्वेंट ओरल ॲग्रीमेंट, अंडरलाईन सबसिक्वेंट,
ह्याच्यापूर्वी काय सांगितलं त्यांनी? सेपरेट ओरल ॲग्रीमेंट. आता काय म्हणतो? सबसिक्वेंट. सबसिक्वेंट म्हणजे काय? नंतर, लगेचच याच्यानंतर ते केलं. दॅट इज सबसिक्वेंट. एक्झिस्टन्स ऑफ एनी डिस्टिंक्ट सबसिक्वेंट ओरल ॲग्रीमेंट. स्वतंत्र असं लागलीच तयार केलेलं ओरल ॲग्रीमेंट. आता कशाबद्दल केलं? टू रिस्किंड और मॉडिफाय. रिस्किंड रद्द, मॉडिफाय बदल. कशाला? एनी सच कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट और डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी. तर ते सबसिक्वेंट डिस्टिंक्ट ओरल ॲग्रीमेंट प्रूव्ह करता येईल. समजतं का? इथपर्यंतच आपण पहिला पार्ट घ्यायचा, 2 पार्ट. त्या प्रूव्हपर्यंत कॉमा दिला ना, कॉमा तिथपर्यंत हा पहिला पार्ट आहे. एवढा पहिला पार्ट समजला का सांगा? द एक्झिस्टन्स ऑफ एनी डिस्टिंक्ट सेपरेट ओरल ॲग्रीमेंट टू रिस्किंड और मॉडिफाय एनी सच कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट और disposition of property may be proved. Underline. Now, except in cases in which such contract, grant or disposition of property is by law required to be in writing. म्हणजे या केसमध्ये तसं डिस्टिंक्ट सबसिक्वेंट ओरल ॲग्रीमेंट या केसमध्ये प्रूव्ह करता येईल का? ज्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट किंवा डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी हे रिक्वायर्ड बाय लॉ इन रायटिंग करता येईल नाही. याच्याशिवाय ऑर हॅज बीन रजिस्टर्ड according to the law in force for the time being as to the registration of documents. म्हणजे आता ह्या प्रोव्हिजोमध्ये हा प्रोव्हिजो आला, एक्सेप्शन मधला हा एक्सेप्शन झाला. अगोदर आपण एक्सेप्शन सांगतोय, त्याच्यामध्ये परत एक एक्सेप्शन. हा एक्सेप्शन काय सांगतो? सेकंड पार्ट, की त्या ठिकाणी जर एक अशा केसेस इन विच सच कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट और डिस्पोजिशन प्रॉपर्टी इज रिक्वायर्ड बाय लॉ इन रायटिंग और इज रिक्वायर्ड बाय लॉ टू बी रजिस्टर्ड, अशा केसेसला सोडून जर त्या ठिकाणी एखादा डिस्टिंक्ट सबसिक्वेंट ओरल ॲग्रीमेंटचं अस्तित्व असेल अशी दर्शवणारी फॅक्ट आहे, ज्या ओरल ॲग्रीमेंटद्वारे कशा करता केले ते? टू रिस्किंड और मॉडिफाय एनी सच कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट और डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी. तर ते सबसिक्वेंट ओरल डिस्टिंक्ट ओरल ॲग्रीमेंट हे या डॉक्युमेंटच्या बाबतीत कोणते? जे की रिक्वायर्ड बाय लॉ इन टू रायटिंग और दे आर इन द फॉर्म ऑफ रजिस्ट्रेशन और दे आर ड्युली रजिस्टर्ड, अशा केसेसमध्ये मात्र हा प्रोव्हिजो लागू होणार नाही. याच्याशिवाय इतर प्रत्येक ठिकाणी जर एक्झिस्टन्स ऑफ एनी डिस्टिंक्ट सबसिक्वेंट ओरल ॲग्रीमेंट इन ऑर्डर टू रिस्किंड और मॉडिफाय एनी टर्म्स, एनी सच कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट और डिस्पोजिशन प्रॉपर्टी, देन इट मे बी प्रूव्ड. समजतं? नाव प्रोव्हिजो 5. आता सोपं आहे. एनी युसेजेस और कस्टम बाय विच इन्सिडेंट्स नॉट एक्सप्रेसली मेन्शन्ड इन एनी कॉन्ट्रॅक्ट आर युजली अनेक्स्ड टू कॉन्ट्रॅक्ट ऑफ दॅट डिस्क्रिप्शन मे बी प्रूव्ड. आता अशा प्रकारचे एखादे इन्सिडेंट्स आहेत जे की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले नाहीत, परंतु कोणत्याही कस्टमनुसार किंवा युसेजेसनुसार ते त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद असलेल्या इन्सिडेंटशी जर संलग्न असतील तर मग मात्र तो इन्सिडेंट आपल्याला बाय वे ऑफ ओरल एव्हिडन्स इट कॅन बी प्रूव्ड. समजते का? एनी युसेज और कस्टम बाय विच इन्सिडेंट्स नॉट एक्सप्रेसली मेन्शन्ड इन कॉन्ट्रॅक्ट
एखाद्या करारामध्ये जर एखादा इन्सिडंट हा स्पष्टपणे नमूद केलेला नाही, परंतु तो इन्सिडेंट हा युजली अनॅक्सेस टू कॉन्ट्रॅक्ट, म्हणजेच त्या कॉन्ट्रॅक्टच्या डिस्क्रिप्शनला तो इन्सिडंट्स हा युजली अटॅच केलेला आहे असं एक्सप्रेसली सांगितलेलं नाही, पण इम्प्लाइडली आहे, तर मग अशा वेळेस मात्र तो इन्सिडेंट आपल्याला बाय वे ऑफ ओरल एव्हिडन्स इट कॅन बी प्रूव्ड. प्रोव्हाइडेड दॅट, आता त्या इन्सिडेंटबद्दलचं एक त्यांनी अट अशी टाकली, प्रोव्हाइडेड दॅट द अनेक्सिंग ऑफ सच इन्सिडेंट वुड नॉट बी रिपग्नंट ऑर इनकन्सिस्टंट विथ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट और विथ एक्सप्रेस टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्या करारामध्ये नमूद असलेल्या अटीशी ते इन्सिडंट हा विसंगत किंवा रिपग्नंट असणार नाही, असता कामा नये. तर मग मात्र आपल्याला त्या इन्सिडेंटचा पुरावा न्यायालयामध्ये देता येऊ शकतो, जो की इन्सिडेंट हा कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलेला नाही, परंतु एखाद्या युसेज किंवा कस्टमनुसार तो त्या कॉन्ट्रॅक्टचा एक भाग असू शकतो किंवा त्या कॉन्ट्रॅक्टला जोडलेला राहिलेला असू शकतो. अशा केसेसमध्ये मग मात्र आपल्याला एव्हिडन्स मे बी गिवन अकॉर्डिंग टू प्रोव्हिजो 5. लास्ट, प्रोव्हिजो 6. Any fact may be proved which shows in what manner the language of document is related to existing fact. डॉक्युमेंट कुठला आहे? डॉक्युमेंट म्हणजे कोणता डॉक्युमेंट इथला? 91 प्रमाणे प्रूव्ह झालेला तो डॉक्युमेंट आहे. मग त्या डॉक्युमेंटमध्ये वापरण्यात आलेली लँग्वेज कशा पद्धतीनं आहे हे दर्शविणारा पुरावा किंवा ती दर्शविणारी फॅक्ट आपल्याला बाय वे ऑफ ओरल एव्हिडन्स त्या ठिकाणी प्रूव्ह करता येईल.